हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे। फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 36 आहे। इथे आपण आज डे 36 मध्ये जरदोशीपासून फ्लावर कसं रेडी करायचं ते बघणार आहोत। आपले बेसिकचे पण 40 डेज कंप्लीट झाले आहे आणि ॲडव्हान्सचे पण 35 डेज कंप्लीट झाले आहे। चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे बघा मी आज काय काय साहित्य घेतलेले आहे। जरदोशी घेतलेली आहे, गोल्डन कलरचा थ्रेड घेतलेला आहे, एक स्टोन घेतलेला आहे, कट पाइप्स घेतलेले आहेत, नॉर्मल नीडल घेतली आहे आणि शुगर बीट्स घेतलेले आहे आणि आपला फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे। एवढं सर्व साहित्य वापरून आपण आज एक सुंदर असं एक फ्लावर बघणार आहोत। चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात पहिले आपला हा जो स्टोन आहे तो स्टिक करून घ्यायचा आहे फॅब्रिक ग्लू लावून। हे बघा अशा पद्धतीने फॅब्रिक ग्लू लावला आहे आणि हा स्टोन इथे स्टिक केला आहे। आता आपल्या नॉर्मल नीडलमध्ये जो आपण गोल्डन कलरचा थ्रेड घेतला होता तो डबल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। हे बघा आता मी मधोमध अशी थोडी नीडल काढणार आहे, खालून वर पंच करणार आहे। बघा आता हा आपला ग्लू अजून सुकलेला नाही आहे त्याच्यामुळे हे थोडं स्टोन हालत आहे। पण आता मी काय केले आहे, जरदोशी बघा ही जी जरदोशी आहे ती आपल्याला एकसारख्या साईज प्रमाणे कट करून घ्यायची आहे। नॉर्मली ही साईज प्रमाणे हे बघा ह्या साईज प्रमाणे कट करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेली आहे। आता आपली खालून वर नीडल काढली तर यात आपली एक जरदोशी ॲड करायची। हे बघा अशा पद्धतीने एक जरदोशी ॲड केली। सावकाश पद्धतीने करायचं आहे कारण की ही जरदोशी म्हणजे एक स्प्रिंग टाइप असतं आणि त्याच्याच बाजूला जिथं खालून थ्रेड काढला होता त्याच्याच बाजूला वरतून खाली नीडल पंच करायची। हे बघा अशा पद्धतीने एक हुक तयार होतं। हुक तयार झालं की परत एक मधून बरोबर मधून जरदोशी बाहेर काढायची। हे सॉरी खालून थ्रेडवर काढायचा। हे बघा अशा पद्धतीने। आणि आता जी ही साईज आपण कट करून घेतली होती जरदोशीची तर यापेक्षा थोडी छोटी साईज म्हणजे याच्या निम्म्या साईज कट करून घ्यायची आहे। हे बघा ह्यापेक्षा निम्म्या साईजची मी तर ही जरदोशी कट करून घेतली आहे। आता इथं काय करायचं, ही जी छोटी जरदोशी कट केलेली आहे ती एक घ्यायची आणि आपण इथून मधोमध हे बघा खालून थ्रेडवर काढलेला आहे तर ती आता ही जी छोटी जरदोशी आहे ती यात ॲड करायची अशा पद्धतीने। आता ते इथे काय करायचं, त्याच्यात आपला जो शुगर बीट्स घेतले होते आपण ते शुगर बीट्स ॲड करायचा त्याच्यासोबतच। हे बघा आणि बरोबर नीडल पंच करायची। हे बघा अशा पद्धतीने। आता बरोबर त्याच्या अपोजिट साईडला फ्रंट साईडलाच नीडल परत वर खालून वर पंच करायची। सेम हीच प्रोसेस। आता जी मोठी जरदोशी आहे ती घ्यायची आहे।
सेम प्रोसेस आहे बघा, याच्यात ॲड केली त्याच्याच बाजूला परत निडल पंच करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा आता मधोमध परत निडल खालून वर पंच करायचे. परत जी छोटी जरदोशी आहे ती घ्यायची आहे ॲड करून, आणि एक शुगर बीट्स ॲड करायचं आहे. हे बघा असा बरोबर शुगर बीट्स ॲड केलं. परत निडल पंच करायची बरोबर. परत आता राईट साईडला बरोबर मधोमध खालून वर निडल पंच करायची. सेम पद्धत करायची आहे. जरदोशी ॲड केली, परत निडल पंच केली, परत मधोमध आपलं निडल पंच केली आहे. खूप सुंदर असं हे फ्लावर दिसतं. परत आता इथे मी एक जरदोशी ॲड करते आणि एक शुगर बीट्स ॲड करते आहे. हे बघा अशा पद्धतीने. परत त्याच्या वरतून मधोमध निडल पंच केली आहे बघा. खूप सुंदर अशी ही फ्लावर्स रेडी होत आहे. इथे त्याच्या आता अपोजिट साईडला परत निडल पंच करायची आहे. परत आपली मोठी जरदोशी ॲड करायची आहे. परत जिथून आपण खालून थ्रेड वर काढला त्याच्याच बाजूनी निडल पंच करायची परत खाली. एक आपला असं हुक रेडी होतं बघा. हुक रेडी झालं की बरोबर परत मधून आपली निडल पंच करायची आणि जी छोटी जरदोशी आहे ती ॲड करून एक शुगर बीट्स ॲड करायचा आहे. सेम प्रोसेस. हे बघा मी इथं दोन्ही पण ॲड केलं. आता परत निडल बरोबर मीडियमला म्हणजे त्याच्या सेंटरला बरोबर निडल पंच करून घ्यायची. हे बघा असं पण आपलं हे फ्लावर खूप सुंदर दिसत आहे. आता इथे काय करायचं, परत त्याच्यात जी मध्ये मध्ये स्पेस ओपन आहे ना तिथे बघा इथून मी बरोबर परत दोघांच्या मधून निडल खालून वर पंच करेल अशा पद्धतीने. परत आता आपण जे कट्स पाईप घेतले होते ते माझे ह्या छोटे म्हणजे असे मीडियम साईजचे कट पाईप्स आहे बघा ह्या साईजचे. तुमचे जर काही ह्यापेक्षा मोठे असेल तर तुम्ही एकच कट पाईप ॲड करायचा आहे. इथे आता मी 2 कट पाईप ॲड करणार आहे आणि एक शुगर बीट्स ॲड करणार आहे. हे बघा अशा पद्धतीने मी शुगर बीट्स पण ॲड केला आहे. आता बरोबर इथे
परत नीडल पंच करायची. हे बघा खूप सुंदर असं आपलं हे फ्लावर रेडी होत आहे. परत नेक्स्ट 2 घ्यायचे. त्या दोघांच्या मधल्या स्पेसमधला सेंटर काढून बरोबर खालून वर नीडल पंच करायची. परत इथे कट पाइप्स 2 ॲड करायचे आणि एक शुगर बीट्स ॲड करायचा. बघा असं ॲड केलं की परत नीडल पंच करून घ्यायची. अशा पद्धतीने परत नेक्स्ट 2 घ्यायचे. 2 पाकळ्यांच्या मधला सेंटरचा गॅप काढून घ्यायचा. परत खालून वर नीडल पंच करायची. सेम प्रोसेस करायची आहे, काहीच फरक नाही यात. म्हणजे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांना जर का हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर त्यांनी नक्की लाईक अँड शेअर करा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा परत इथे बरोबर सेंटरला घ्यायचा आहे, म्हणजे आपला गॅप हा व्यवस्थित दिसतो. परत कट पाइप्स ॲड करायचे आणि एक शुगर बीट्स ॲड करायचे. हे बघा अशा पद्धतीने परत नीडल पंच करून घ्यायची. हे बघा खाली इथं आता पॅक करून घ्यायचं आणि नॉट देऊन टाकायची आहे. बघा आपलं किती सुंदर असं फ्लावर रेडी झालं आहे. आपण हे असं एक एक फ्लावर करून बॅक नेकला पण आपण ही डिझाईन करू शकतो, किंवा बुट्टी म्हणून पण हे फ्लावर आपण कुर्तीजवर किंवा ब्लाऊजवर वापरू शकतो. खूप सुंदर असं आपलं हे जरदोशी प्लस कट पाइप्सचं फ्लावर रेडी झालं आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचं फ्लावर हे नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत चला. ज्या मैत्रिणी इंटरेस्टेड असतील त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांना पण आपल्या फ्री आरी वर्क क्लासेसचा फायदा होईल. तर आजची डिझाईन कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईन सोबत. थँक्स फॉर वॉचिंग.